भारतीय रेल्वेमध्ये ग्रुप डी ची भरती चालू आहे। ही लेवल 1 ची पोस्ट आहे आणि यामध्ये फक्त 10वी पासवर तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता। 1 मार्च 2025 पर्यंत फॉर्म अप्लाय करण्यासाठीची मुदत आहे आणि यामध्ये हँडिकॅपसाठी काही जागा आहेत का, हँडिकॅप पर्सन कोणत्या कॅटेगरीमध्ये येत असतील तर ते फॉर्म अप्लाय करू शकतात। त्यासोबतच कोणत्या कॅटेगरीज आणि कोणत्या पोस्टसाठी तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता, हँडिकॅप पर्सनचं मेडिकल कसं होतं किंवा त्यांचं फिजिकल इफिशियन्सी टेस्ट होते का आणि ती कशा पद्धतीने होते आणि यामध्ये एज लिमिट काय पाहिजे तर तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता। एक्झामचं तुम्हाला टायमिंग काय असतं, सगळ्या प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि टेक्निशियन शुभांगी चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा। शेजारी असणारी बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आपल्या चॅनलवर जे नवनवीन व्हिडिओज येतात त्याचे सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। रेल्वे भरतीच्या NTPC किंवा ग्रुप डीचा तुम्ही अभ्यास करत असाल तर ही 2 पुस्तके तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स याच्यामध्ये डिटेल्समध्ये तुम्हाला अभ्यासायला मिळणार आहेत। मराठीमध्ये ही दोन्ही पुस्तके उपलब्ध आहेत। महाराष्ट्रातली ही दर्जेदार अशी ही 2 पुस्तके आहेत। NTPC आणि ग्रुप डीच्या अभ्यासासाठी प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स मराठीमध्ये विजयपथ पब्लिकेशन यांची ही दोन्ही पुस्तके आहेत। दोन्ही पुस्तके तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। ही पुस्तके नक्कीच घ्या। त्यानंतर जर तुम्ही हँडिकॅप पर्सन आहात आणि तुम्ही जर फॉर्म अप्लाय करायचा आहे, तुम्हाला समजत नाही आहे की कोणत्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करणार आहात, वॅकन्सी आहेत का, तुम्ही अप्लाय करू शकता की नाही, तर यामध्ये पहिल्यांदा तर तुम्ही हे पाहून घ्या की असिस्टंट SNT हे जे डिपार्टमेंट आहे याच्यामध्ये जे देखील लो विजन कॅन्डिडेट आहे, व्हिज्युअली इम्पेअर्ड मध्ये जे कॅटेगरीजमध्ये लो विजनमध्ये येतात तर ते फॉर्म अप्लाय करू शकतात असिस्टंट SNT या पोस्टसाठी। त्यानंतर हिअरिंग इम्पेअर्डमध्ये जे देखील कॅन्डिडेट आहेत कॅटेगरीमध्ये ज्यांना बहिरेपणा आहे त्याच्यामध्ये मग तो डीफमध्ये असू द्या किंवा हार्ड हिअरिंग असू द्या तरी देखील तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता। त्यानंतर मल्टिपल जे देखील डिसेबिलिटीज आहेत तरी देखील तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता असिस्टंट SNT या पोस्टसाठी। त्यानंतर जे देखील 1 लेग म्हणजे जे लोकोमोटर्स डिसेबिलिटीज आहे त्याच्यामध्ये 1 लेग आहे किंवा लेप्रोसी क्युअर्ड आहे किंवा जे देखील डोअर्फिझम आहे आणि ॲसिड अटॅक विक्टिम आहेत किंवा स्पायनल डिफॉर्मिटी आहे आणि त्यानंतर स्पायनल इंजुरी आहे तर हे देखील कॅन्डिडेट्स इथे फॉर्म अप्लाय करू शकतात। परंतु इथे जे देखील स्पायनल डिफॉर्मिटी आणि स्पायनल इंजुरी आहे त्याच्यामध्ये यांच्याकडे जे देखील न्यूरोलॉजिकल लिम डिसफंक्शन्स आहे ते नसेल तरच ते याच्यामध्ये फॉर्म अप्लाय करू शकतात। अगोदर तर या कॅटेगरीज तुम्ही लक्षात घ्या, जे देखील लो विजन आहे किंवा हिअरिंग इम्पेअर्ड आहे किंवा LDमध्ये ज्या कॅटेगरीज येतात तर या अगोदर सगळ्या तुम्ही लक्षात घ्या। LDमध्ये कोणत्या कॅटेगरीज येतात तर जे देखील 1 लेग आहे किंवा लेप्रोसी क्युअर्ड आहे, डोअर्फिझम आहे, ॲसिड अटॅक विक्टिम आहे किंवा SD स्पायनल डिफॉर्मिटी आहे, त्यानंतर जे देखील SI आहे स्पायनल इंजुरी आणि याच्यामध्ये मात्र जे देखील विदाऊट NL म्हणजे न्यूरोलॉजिकल लिम डिसफंक्शन आहे तेच फक्त याच्यामध्ये अप्लाय करू शकतात। कारण की प्रत्येक पोस्टच्या वेळेस हे सगळं तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगणं त्याच्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो, म्हणून मी अगोदर ते सांगितलं। या कॅटेगरीज तुम्ही अगोदर तर लक्षात घेऊन घ्या। त्याच्यानंतर जे देखील असिस्टंट वर्कशॉप आहे याच्यामध्ये देखील तुम्ही कोणत्या कॅटेगरीज असतील तर फॉर्म अप्लाय करू शकता। तर ब्लाइंड आहे किंवा व्हिज्युअली इम्पेअर्ड म्हणजे लो विजन असू द्या किंवा ब्लाइंड असू द्या तरी देखील असिस्टंट वर्कशॉपमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता। हिअरिंग इम्पेअर्ड असतील तरी देखील अप्लाय करू शकता। त्यानंतर OL, LC, DW, AAV, SD या सगळ्या कॅटेगरीजवाले इथे अप्लाय करू शकतात आणि त्यानंतर मल्टिपल डिसेबिलिटीज असतील तरी देखील तुम्ही इथे फॉर्म अप्लाय करू शकता। त्याच्यानंतर असिस्टंट ब्रिजमध्ये मात्र तुम्ही म्हणजे मल्टिपल डिसेबिलिटी पण चालणार नाही आहे किंवा ब्लाइंड असेल चालणार नाही आहे, बहिरेपणा चालणार नाही, म्हणजे इथे मात्र PWBD पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटीसाठी इथे मात्र वॅकन्सी नाही आहेत। असिस्टंट ब्रिजसाठी तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकत नाही। त्यानंतर असिस्टंट कॅरेज अँड वॅगन जे डिपार्टमेंट आहे मेकॅनिकल डिपार्टमेंट तर याच्यातली जी पोस्ट आहे असिस्टंट कॅरेज अँड वॅगन याच्यामध्ये
तुम्हाला इथे व्हिज्युअली इम्पेअर्ड जे आहेत त्यांच्यासाठी इथे वॅकन्सी नाही आहे, ते इथे या पोस्टला पोस्ट प्रेफरन्स देऊ शकत नाही. तर जे देखील हिअरिंगचे तुमचे इम्पेअर्ड आहे बहिरेपणा, तर ते याच्यामध्ये किंवा लोकोमोटर्स डिसेबिलिटीमध्ये वन लेग असेल किंवा जे लेप्रोसी क्युअर्ड असेल, डोअर्फिझम असेल, स्पायनल डिफॉर्मिटी असेल किंवा स्पायनल इंजुरी असेल तर तुम्ही इथे फॉर्म ॲप्लाय करू शकता. आणि त्यासोबतच मल्टिपल डिसॅबिलिटीज असतील तरी देखील फॉर्म ॲप्लाय करू शकता. असिस्टंट लोकोशेडमध्ये डिझेल जे आहे त्याच्यामध्ये मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये इथे लो विजन असेल, म्हणजे ब्लाइंड पर्सन नाही चालणार आहे, लो विजन असेल चालू शकतात. त्यानंतर हिअरिंग इम्पेअर्ड असेल चालू शकतं. वन लेग, LC, DWA म्हणजे ॲसिड अटॅक विक्टीम असतील किंवा स्पायनल डिफॉर्मिटी असेल किंवा स्पायनल इंजुरी असेल तर इथे ते फॉर्म ॲप्लाय करू शकतात. मल्टिपल डिसॅबिलिटीज देखील करू शकतात. असिस्टंट लोकोशेड इलेक्ट्रिकल आहे, याच्यामध्ये देखील अगदी सेम तसंच आहे. लो विजन चालतील, हिअरिंग प्रॉब्लेम्स असतील चालतील. त्यानंतर वन लेग असेल किंवा जे देखील लेप्रोसी क्युअर्ड असेल, ॲसिड अटॅक विक्टीम असतील किंवा स्पायनल डिफॉर्मिटी असेल किंवा स्पायनल इंजुरी असेल चालणार आहेत. त्यानंतर मल्टिपल डिसॅबिलिटी देखील चालणार आहेत. त्यानंतर असिस्टंट ऑपरेशन्स इलेक्ट्रिकलमध्ये देखील लो विजन चालणार आहे, म्हणजे इथे ब्लाइंड पर्सन नाही चालणार, म्हणजे त्यांच्यासाठी वॅकन्सी नाही आहे. त्यानंतर हिअरिंग जे देखील इम्पेअर्ड आहेत बहिरेपणा ते चालणार आहे. बाकीचे देखील LD मधले जे कॅटेगरीज आहेत वन लेग किंवा LC, DWAV, SD, SI हे चालणार आहेत. मल्टिपल डिसॅबिलिटीज देखील चालणार आहेत असिस्टंट ऑपरेशन्स इलेक्ट्रिकलमध्ये. असिस्टंट PWAमध्ये कोणत्याही डिसॅबिलिटीज चालणार नाही आहेत, म्हणजे PWBDसाठी इथे वॅकन्सीज नाही आहेत. ते असिस्टंट PWAसाठी इथे पोस्ट प्रेफरन्स देऊ शकत नाही. त्यानंतर असिस्टंट ट्रेन लाइटिंग अँड AC वर्कशॉप जे आहे त्याच्यामध्ये ब्लाइंड पर्सन चालणार आहेत, लो विजन चालणार आहे, हिअरिंग इम्पेअर्ड असेल चालणार आहे. त्यासोबतच जे देखील वन लेग आहे, LC लिप्रोसी क्युअर्ड असेल किंवा डोअर्फिझम असेल, ॲसिड अटॅक विक्टीम असतील, SD असेल, SI असेल चालणार आहेत. त्यानंतर मल्टिपल डिसॅबिलिटीज असतील तरी देखील चालणार आहे वर्कशॉप. त्यानंतर असिस्टंट ट्रेन लाइटिंग अँड AC जे आहे इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटचं तिथे तुम्हाला लो विजन चालतील, ब्लाइंड पर्सन देखील चालतील. त्यानंतर हिअरिंग प्रॉब्लेम असेल किंवा वन लेग असेल, लिप्रोसी क्युअर्ड असेल, म्हणजे DWAV, SD, SI हे सगळे कॅटेगरीज इथे चालणार आहेत. त्यानंतर मल्टिपल डिसॅबिलिटीज असतील तरी देखील चालणार आहे. त्याच्यानंतर इथे असिस्टंट ट्रॅक मशीन जे आहे पोस्ट त्याच्यावर फक्त तुम्हाला जे व्हिज्युअल इम्पेअर्ड आहे त्यांच्यासाठी इथे तुम्हाला पोस्ट प्रेफरन्स देता येणार नाही आहे. परंतु जे देखील हिअरिंग इम्पेअर्ड आहेत किंवा बाकीचे जे OL, LC, DWAV, SD, SI चालणार आहेत, मल्टिपल डिसॅबिलिटीज देखील असिस्टंट ट्रॅक मशीनसाठी चालणार आहेत. फक्त व्हिज्युअल इम्पेअर्डसाठी इथे ते व्हिज्युअल इम्पेअर्ड कॅटेगरीमध्ये जे येतात कॅन्डिडेट्स ते इथे असिस्टंट ट्रॅक मशीनसाठी पोस्ट देऊ शकत नाहीत. असिस्टंट TRDमध्ये देखील जे देखील व्हिज्युअल इम्पेअर्डमध्ये येतात ते कॅटेगरीज इथे अप्लाय करू शकत नाही, बाकीच्या करू शकतात. मग त्याच्यामध्ये जे हिअरिंग इम्पेअर्ड असतील किंवा जे देखील OL, LC, DW वगैरे आहे किंवा मल्टिपल डिसॅबिलिटीज आहेत असिस्टंट TRDसाठी अप्लाय करू शकतात. त्यानंतर पॉईंट्समन B ही पोस्ट आहे. त्यानंतर ट्रॅक मेंटेनर 4 या 2 पोस्ट आहेत. याच्यामध्ये तुम्ही PWBDमध्ये जे देखील पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी म्हणजे 40% ज्यांची डिसेबिलिटी आहे ते पर्सन्स इथे पॉईंट्समन B किंवा ट्रॅक मेंटेनर 4 मध्ये अप्लाय करू शकत नाहीत. अशा पद्धतीने तुम्हाला समजलं असेल की पॉईंट्समन B, ट्रॅक मेंटेनर ग्रेड 4 आणि PWA आणि असिस्टंट ब्रिज हे 4 पोस्ट अशा आहेत की ज्याच्यामध्ये एकही वॅकन्सी नाही आहे PWBDसाठी. त्यानंतर जे देखील डोअर्फिझममध्ये येतात, म्हणजे काहींचे असे देखील प्रश्न आहेत की आमची उंची कमी असेल तर आम्ही फॉर्म अप्लाय करू शकतो का. तर इथे उंची किंवा वजन याचा काही एक प्रश्न नाही आहे. जी ॲव्हरेज उंची असते म्हणजे आपल्या मेल किंवा फिमेलची ॲडल्टची ती ॲव्हरेज उंची इथे चालणार आहे. तर ॲव्हरेज उंची काय असते 4 फूट असते. 4 फूट 10 इंच 4 फूट 10 इंच ही ॲव्हरेज उंची झाली. म्हणजे याच्यावरती तुमची उंची पाहिजे, म्हणजे 147 सेंटीमीटरपेक्षा तुमची उंची जास्त पाहिजे तर तुम्ही नॉर्मल कॅटेगरीजमध्ये फॉर्म अप्लाय करू शकता. जर याच्या आतमध्ये तुमची उंची येत असेल 147 किंवा त्याच्या आतमध्ये तुमची उंची येत असेल तर मात्र तुम्ही डोअर्फिझममध्ये म्हणजे त्या कॅटेगरीमध्ये तुम्ही फॉर्म अप्लाय करणार आहात. डोअर्फिझम म्हणजेच तिथे वाढ खुंटलेली आहे अशा कॅटेगरीज आहे हँडिकॅपची, त्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता. आणि याच्यामध्ये फिमेलची जर उंची म्हणत असाल डोअर्फिझममध्ये तर 4 फूट 1 इंचपर्यंत असते आणि मेनची 4 फूट
4 इंच म्हणजे ह्या किंवा याच्या आतमध्ये असेल तर तुम्ही डोअर्फिझममध्ये येता आणि याच्यामध्ये तुम्ही ॲप्लाय करू शकता डोअर्फिझम या हँडिकॅप कॅटेगरीमध्ये. मग तुमच्या शरीरावर कोणतेही टॅटू असू द्या किंवा बाकीचे काही तुमचे जे प्रश्न आहेत तर ते याच्यामध्ये मेडिकल स्टँडर्डमध्ये येत नाहीत. फक्त मेडिकल स्टँडर्डमध्ये जर गंभीर आजार असतील तर मात्र म्हणजे जे देखील TB आहे किंवा एड्स आहे किंवा कॅन्सर आहे किंवा हार्ट पेशंट आहेत, म्हणजे जे ड्युटी करण्यासाठी एलिजिबल किंवा कॅपेबल नाही आहेत असे पर्सन्स इथे ॲप्लाय करू शकत नाहीत, कारण की मेडिकल स्टँडर्डनुसार त्यांना डिस्क्वालिफाय केलं जातं. आणि जर याच्यामध्ये जर तुम्ही म्हणत असाल की म्हणजे तुम्हाला सर्टिफिकेट कशा पद्धतीने इथे अपलोड करायचं आहे, तर त्याच्यासाठी देखील फॉर्मॅट दिलेले आहेत. नोटिफिकेशन जर तुम्ही पाहाल तर त्याच्यामध्ये फॉर्मॅट आहेत. जर तुम्ही ब्लाइंड पर्सन आहात, व्हिज्युअल इम्पेअर्ड आहात, जर तुम्हाला स्क्राईब पाहिजे लिहिण्यासाठी पाहिजे असेल तर तिथे स्क्राईब तुम्हाला पर्सन मिळेल. तुम्ही अशा पद्धतीने फॉर्मॅटमध्ये तुम्ही फॉर्ममध्ये ॲप्लाय करू शकता तुमचं जे देखील सर्टिफिकेट आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला जी देखील परीक्षेची वेळ आहे ती नॉर्मल कॅन्डिडेटसाठी 90 मिनिटांची आहे, तर ती तुमच्यासाठी 120 मिनिटांची, जे देखील व्हिज्युअली इम्पेअर्ड आहेत, स्क्राईब पाहिजे आहे त्यांच्यासाठी 120 मिनिटांची वेळ मिळणार आहे. त्याच्यानंतर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट होते का, तर हे पहा, PWBD जे कॅन्डिडेट्स आहेत ज्यांचं 40% ते हँडिकॅप्ड आहेत, डिसेबिलिटी आहेत, तर त्यांच्यासाठी मात्र फिजिकल इफिशियन्सी टेस्टमध्ये त्यांना सूट देण्यात येते. तर फिजिकली इफिशियन्सी टेस्ट इथे म्हणजे जे देखील शारीरिक चाचणी आहे ती होत नाही, त्यांच्यासाठी नसते. त्यानंतर मेडिकल सांगितलं. मेडिकल जे नॉर्मली बाकीचे कॅन्डिडेट्सचं मेडिकल होतं अगदी त्याच पद्धतीने इथे मेडिकल होणार आहे. तुमचे जे देखील सर्टिफिकेट्स आहेत त्यानुसार तिथे तुम्ही ते मेडिकलच्या वेळी दिल्यानंतर त्यानुसार बाकीच्या कॅन्डिडेट्सचं ज्या पद्धतीने मेडिकल होतं अगदी त्याच पद्धतीने होणार आहे. जर तिथे तुम्हाला बाकी तुम्ही कॅटेगरीमध्ये समजा 1 लेगमध्ये येत असाल आणि त्याच्यामध्ये देखील पुन्हा तुम्ही जर व्यवस्थित चष्मा न घालता तुम्हाला नाही दिसलं तर चष्मा घालून तुमचं मेडिकल होईल, एवढंच फक्त त्याच्यामध्ये काही फरक होतो, बाकी काही नाही. मेडिकल कॅटेगरी जे नॉर्मल कॅन्डिडेट्सची होती तशीच होती, कारण की तुमच्याकडे सर्टिफिकेट असतात तुमचे PWBDचे त्याच्यामुळे. त्यानंतर जर तुम्ही म्हणाल की एज लिमिट काय आहे PWBD कॅन्डिडेटसाठी, तर जे देखील अनरिझर्व्ड किंवा EWS कॅन्डिडेटसाठी आपल्याकडे 36 एज लिमिट आहे नॉर्मल कॅन्डिडेटसाठी. तर इथे तुम्हाला 10 वर्ष रिलॅक्सेशन आहे, म्हणजे 36 + 10 या एवढ्या एज लिमिटपर्यंत तुम्ही फॉर्म ॲप्लाय करू शकता. OBC NCL जर असेल तर तुम्हाला नॉर्मल कॅन्डिडेटसाठी 39 आहे, तर इथे तुम्ही आणखी 13 वर्ष तुम्हाला एज रिलॅक्सेशन मिळणार आहे, म्हणजे 39 + 13 तुमचे एज असेल तरी तुम्ही फॉर्म ॲप्लाय करू शकता. SC ST कॅन्डिडेट आहेत PWBDमध्ये, तर नॉर्मल कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी 41 आहे एज लिमिट, तर इथे तुम्हाला 15 वर्ष एज रिलॅक्सेशन मिळणार आहे आणि याच्यामध्ये तुम्ही फॉर्म ॲप्लाय करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला समजलं असेल की यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने फॉर्म ॲप्लाय करू शकता, कोणतं तुमचं एज लिमिट असणार आहे किंवा तुमचे जे देखील सिलेबस आहे तो सगळ्यांसाठी सेम आहे, नॉर्मल कॅन्डिडेट्स असू द्या किंवा PWBD असू द्या. फक्त तुमचं मेरिट लिस्ट हे PWBD कॅन्डिडेट्सचं वेगळं लागतं, कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला रिझर्वेशन असतं आणि त्यानुसार तुमचं मेरिट लिस्ट लागते. तर अशा पद्धतीने तुम्हाला आजची माहिती जर आवडली असेल तर प्लीज जे देखील कॅन्डिडेट्स आहेत गरजू त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.